श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 51. गयेतील मुख्य मंदिर म्हणजे विष्णू पद मंदिर. फल्गू नदीच्या किनाऱ्यावर हे विशाल मंदिर असून आत अष्टकोनी खोलगट भागामध्ये विष्णुपद आहे. मंदिराच्या बाहेर सभा मंडप आहे. जवळच एक गरुड मंदिर आहे. गयेतील दुसरं दर्शनीय स्थान म्हणजे अक्षयवट. हा ब्रह्मसरोवराच्या जवळ असून त्याच्या सभोवती भिंत आहे. याच्या उत्तरेला बटेश्वर महादेवाचं मंदिर. याशिवाय इथे सूर्यकुंड, तलावाच्या पश्चिमेस एक सूर्य मंदिर, 7 अश्वांवर आरूढ असलेली इथली सूर्यमूर्ती अशी अतिशय सुंदर देवस्थानं आहेत. दयाळराव स्वामींनी ही मंदिरं पाहिली आणि गोविंद स्वामींबरोबर ते एका ब्राह्मणाकडे उतरले. रात्री गोविंद स्वामी दयाळराव स्वामींना म्हणाले, ईश्वराच्या दर्शनामुळे जे सुख मिळतं त्या सुखापुढे ऐहिक गोष्टी सगळ्या तुच्छ आहेत. ऐहिक सुख आणि समृद्धी त्याच्यापुढे काहीच नाही. ईश्वर दर्शनाचा आनंद घेतल्यानंतर निर्विकल्प समाधीमध्ये मग्न राहून एकांतात राहता येतं. तसं अनेक तपस्वी आणि साधू राहतातही. तो सच्चिदानंदच आहे. परंतु अनेक संत महात्म्यांना ईश्वर दर्शनाचा आनंद इतरांना द्यावा, शांत आणि दुःखी लोकांना शांती वितरित करण्यात जीवन व्यतीत करावं असं वाटतं. तोही मार्ग सच्चिदानंद आहे. दोन्ही मार्ग आहेत. काही सत्पुरुषांना पहिला मार्ग आवडतो, काहींना दुसरा. मग यापैकी श्रेष्ठ मार्ग कोणता? यात श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नाही. दोन्ही आपापल्या परीने श्रेष्ठच आहे. ईश्वरी योजनेप्रमाणे सर्व घडत असतं. आज मनाला खूप समाधान वाटतंय. गयेला पितरांचं श्राद्ध शास्त्रोक्त विधीप्रमाणे मला करता आलं. पितरांचा उद्धार झाला. आता मी पितृऋणातून मुक्त झालो. केवळ आपल्या कृपेमुळेच मला ही संधी मिळाली. नाहीतर माझ्यासारख्या एक सामान्य जीव कोपर्ड्यासारख्या एका छोट्या गावामध्ये कुठेतरी राहणारा, आपली कृपा झाली म्हणून उत्तर मानस यात्रा घडली आणि गयेला श्राद्ध करून पितृऋणातून मला मुक्त होता आलं. दयाळराव स्वामी म्हणत होते. गोविंद स्वामी हसून म्हणाले, पितृऋणातून मुक्त झालात हे खरं, पण अजून समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी पुष्कळ काही करायचंय. तुमचं पूर्वसंचित मोठं म्हणून तुम्ही नाथ महाराजांच्या चरणांपाशी आलात. नाथ महाराज हे थोर उदारमतवादी सत्पुरुष होते. शांती, समता आणि मानवता यांचा संदेश देण्यासाठी त्यांनी आपलं सर्व जीवन व्यतीत केलं. जाती, धर्म, संप्रदाय, कुळ, वर्ण अशा सर्व संकुचित मर्यादांच्या पलीकडे जाऊन त्यांनी माणुसकीचा धर्म जगाला सांगितला. सर्व मानव इथून तिथून एकच आहेत. भेद केवळ वरवरच आहेत. माणुसकीचा धर्म हाच सर्व धर्माचा गाभा. चांगलं व्हा, चांगलं वागा, सर्व प्राणीमात्रांना माणुसकीनं वागवा, हीच सर्व धर्मांची मूलभूत शिकवण आहे. सर्व धर्मांमध्ये ईश्वर शक्ती मानली आहे. ईश्वर शक्तीपुढे नम्र व्हावं हेच सर्व धर्मांमध्ये सांगितलंय. भागवत धर्मही तेच सांगतोय. आपल्या आजूबाजूची माणसं फार दुबळी आहेत. त्यांची ताकद बेताचीच आहे. यवनांचे अत्याचार आणि जुलूम यांमुळे ती भांबवून गेलेली आहेत. त्यांना समजेल अशा भाषेमध्ये भागवत धर्माचा संदेश सांगायला हवा. तीच काळाची गरज आहे. आता तुम्ही प्रवचनं करायची आणि भागवत धर्माचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा. नारायण शास्त्री विनंती करतायत, इथल्या विष्णू मंदिरात तुम्ही भागवतावर प्रवचनं करावीत म्हणून. पुढचे 3 महिने तुमचंच प्रवचन या मंदिरात व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. मला वाटतं त्यांची विनंती तुम्ही मान्य करायला काही हरकत नाही. त्यांना हो म्हणून तुम्ही सांगून टाकावं. दयाळराव स्वामी थरारून गेले. दोन्ही हात जोडून लीनतेने म्हणाले, जशी सद्गुरूंची आज्ञा. वाटतंय माझं भाग्य किती मोठं आहे. इथे गयेला फल्गू नदीच्या किनाऱ्यावर भगवान विष्णूंच्या चरणांपाशी सद्गुरूंकडून बोध होण्याचं भाग्य मला लाभलं. इथे अक्षयवटाच्या छायेत मला बोध प्राप्ती झाली. माझ्यासारखा भाग्यवान मीच. दुसऱ्या दिवशीपासून गयेच्या विष्णुपद मंदिराच्या भव्य सभा मंडपात दयाळराव स्वामींची भागवतावरील प्रवचनं हिंदी भाषेत सुरू झाली. दयाळराव स्वामी भागवत धर्माचा संदेश आपल्या प्रवचनांमधून लोकांपुढे सोप्या भाषेत सांगू लागले. इथून पुढे गोविंद स्वामी दीक्षेसाठी येणाऱ्यांना दयाळराव स्वामींची दीक्षा घ्यायला सांगू लागले. स्वतः दीक्षा देणं त्यांनी बंद केलं. गयेत आणि त्या भोवतीच्या परिसरात दयाळराव स्वामींची ही प्रवचनं, कीर्तनं 3 महिने चालली होती. मराठीप्रमाणेच उत्तम हिंदीमध्ये
ते बोलायचे. त्यामुळे हिंदी भाषिकही मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे आकृष्ट झाले आणि भागवत धर्माची दीक्षा घ्यायला लागले. एक दिवस गोविंद स्वामी म्हणाले, आता भागवताच्या दशमस्कंधावर तुम्ही टीका लिहायला हवी. भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं वर्णन करताना त्यातून भक्तिशास्त्राचं विवेचनही उत्तम प्रमाणे मांडता येईल. ही टीका तुम्ही आता लिहिली पाहिजे. पण मला अशी टीका लिहायला जमेल का? होय, नक्कीच जमेल. लेखणी घ्या, लिहायला आरंभ करा. स्वामी, मी अल्पमती आहे. काही ग्रंथरचना करू शकेन असं काही मनात येत नाही. घाईनं आजच लिहा असं नाही म्हणत मी. तुम्हाला लिहावंसं वाटेल तेव्हाच लिहा. शब्द आत्मानुभवात होतात इकडे लक्ष ठेवलं म्हणजे झालं. आपल्याला एक विचारावंसं वाटतं. आपण मला दयाळराव स्वामी म्हणता आणि सर्वांना दीक्षेसाठी माझ्याकडे पाठवता, त्यामुळे मला फार अवघडल्यासारखं वाटतं. अहो, तुम्ही स्वामीच आहात. ज्याच्या मीपणाचा पूर्ण लोप झालाय आणि ज्याचा स्व विश्वव्यापक झालाय, तो स्वामी. तुम्हाला स्वामी म्हणायचं नाही तर कोणाला म्हणायचं? स्वामी, मला फक्त आपली कृपा हवीये. आयुष्यभर केवळ आपली सेवा घडावी एवढीच इच्छा आहे. आपला सेवक म्हणून घेण्यातच माझी जीवनाची धन्यता आहे. गोविंद स्वामींनी क्षणभर दूर आकाशात नजर लावली. म्हणाले, तुमच्यावर स्वयं भगवान श्रीकृष्णांची कृपा आहे. भागवतातील तत्वज्ञान प्रत्यक्षात कसं जगावं याचं प्रात्यक्षिक म्हणून तुमचं जीवन दाखवावं एवढा अधिकार तुम्हाला प्राप्त झालाय. भागवतावरील एकनाथ महाराजांची टीका श्रेष्ठ मानली जाते. त्याच तोलामोलाची टीका तुमच्या हातून लिहिली जाणार आहे. त्या टीकेची अक्षर वाङ्मयामध्ये गणना होणार आहे. त्या टीकेची अक्षर वाङ्मयामध्ये गणना होणार आहे. दयाळराव स्वामी भारावून सद्गुरूंच्या मुखाकडे बघत राहिले. श्रीराम समर्थ श्रीराम.